होय 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 पायवर घ्या. पायवर घ्या. हे 2 पिकर वर घ्या. पिकर वर घ्या. हात कोण वर घेणार? येडेस का अख्खं घर पडलंय एवढीच जागा इथंच कचरा काढायचा आहे तुला. काय कचरा असतोय हो तुमच्या घरात? खरंच सांगते म्हणजे गायक म्हणून तुमच्या करिअरचा जेवढा कचरा झालाय ना त्याच्यापेक्षा घरात कमी असतोय कचरा. गप्प बसा शाणपणा करू तो नको. हुसकावून लावला पाहिजे तो कचरा कुठं. कोणाशी बोलतेस भान ठेव. गान पोपट सुमारिया चौगुलिया म्हणतात मला. गान पोपट सुमारिया चौगुलिया. आणि गल्लीतलं काय म्हणतात माहितीये तुम्हासने? संगीत चामकीळ. संगीत चामकीळ. तू शाणपणा करत जाऊ नकोस. शेवंत तुला सांगतोय मी डोक्यात जाऊ नकोस तू. काय शानपणा केलं? एका कार्यक्रमात कुठे एक लावणी काय गायलीस तुझं कौतुक झालं तर तुला वाटायला लागलं संगीत क्षेत्रातली तू लई मोठी शानी आहेस. हा मोठी शानी आहे मी. गप्पा बस का. काय होते? संगीत चराचरात पाहिजे स्वप्नात पाहिजे संगीत. लाईटली घेऊ नकोस कॅज्युअली घेऊ नकोस संगीताला. तुम्ही लई सिरियसली घेता वाटतं. हो घेतो. मग का हो तुम्ही लोकांच्या चपलानं अंडी खाऊन येता? एकदाच खाल्ली होती. मला नका सांगू 20 वर्ष झाले काम करते तुमच्याकडे एकदाच खाल्ली होती म्हणणं. चल माहितीये चल. नीट नीट कुणाशी बोलतेस ना भान ठेव जरा ऑलवेज. माझं घर आहे. माझं बी घर आहे. हे माझं घर आहे. हे माझं बी घर आहे. हे माझं घर आहे सांगून ठेवतोय. माझ्याशी बोलताना ॲरोगंटली बोलायचं नाही. आवाज खाली ठेवायचा माझ्याशी बोलताना. काय म्हणणं आहे तुमचं? घातली लगेच. आवाज चढव. फोनमुळे वाचलीस तू. फोनमुळे वाचलीस. ह्या माझ्याशी नका हुज्जत घालत बसू. हॅलो हॅलो पोपटवाले गुंडे भाऊ यांची ऑफिस हेच आहे का? नाही नाही पोपटवाले गुंड्या भाऊ नाही गाणं पोपट असं नाव आहे ते. हा हा त्यांचं ऑफिस. हो हो ते त्यांचं ऑफिसच आहे. कोण पाहिजे आपल्याला? पंडितजींशी बोलायचं होतं. हा हा बोला बोल. कोण बोलताय? पंडितजी मी श्याम राजपूत बोलतोय. हा बोला. काय आमची अशी इच्छा आहे बुवा की आमच्या एरियात तुमचा मैफिलीचा कार्यक्रम व्हावा. मैफिलीचा कार्यक्रम व्हावा. तर मग आपण याल का कार्यक्रमाला? जरा बघावं लागेल. कधी कार्यक्रम आहे? आज संध्याकाळीचे. ओ जरा मी आमच्याकडे डिजिटल डायरी आहे माझी ती जरा बघावी लागेल. लॅपटॉप वगैरे आहे. जस्ट बघतो मी. एसी पण आहे. एक मिनिट बघतो. कार्यक्रम कधी म्हणाला? आज संध्याकाळी. आज संध्याकाळी. 13 नाहीये. पुढच्या महिन्यात 10 तारखेला पण नाहीये. बिझीच आहे. परवा नाहीये. उद्या नाहीये. हा आज आहे. आज आहे. अरे आज संध्याकाळी थोडा वेळ आहे मला. थोडा फ्री आहे मी. वा वा. पण मी मानधन प्रचंड घेतो. प्रचंड म्हणजे अरे देवा असं मानधन घेतो मी. नाही नाही तुम्ही मोठे कलाकार मानधन घेणारच ना तुम्ही. हो हो. पण कसं आहे पंडितजी आमचा कसा छोटेखानी कार्यक्रम आहे. बजेट थोडस कमी आहे बा. नाही नाही तरी सुद्धा किती तुम्ही देऊ शकाल? फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही तुम्हाला 1 लाख रुपये मानधन देऊ बा. एक हॅलो एक मिनिट एकदा परत सांगा. किती मानधन द्याल? 1 लाख रुपये देऊ. काय झालं? 1 लाख म्हणजे तुमच्याकडे एक म्हणजे एकावर 5 शून्य त्यालाच 1 लाख म्हणतात ना? हो तेच ना म्हणजे. हो म्हणजे एकावर 1 शून्य असतं आणि तुमच्या एरियात अरे येतं आपण 1 लाख आहे असं नाही ना म्हणत त्याला.
पंडितजी रागव नका काय मला माहिती आहे एक लाख हो मोठे कलाकार आहे तुम्ही, तुम्हाला एक कमी वाटत असेल. एक काम करतो. हा बोला. 1.25 लाख रुपये मानधन करू. काय झालं पंडितजी? काय झालं? राग कमी वाटतंय का तुम्हाला? काय म्हणा पंडितजी पण आमची ऐपत एवढीच आहे हो, एवढीच ऐपत आहे आमची. चालेल मी तुम्ही एवढे कमी घेत नाही खरं म्हणजे, पण ठीक आहे हरकत नाही. यावेळेला हे करून घेईन मी. नाही तुम्ही हो म्हणत असाल ना, मी आत्ताच्या आत्ता मानधन घेऊन येतो. 15 मिनिटात येतो, तुम्ही तयार राहा. या ठेवा. हे अगं ऐकलंस का आनंदी आनंद गडे. काय झालं काय? अगं तुला माहिती आहे का? अरे 1.25 लाखाची सुपारी मिळाली. 1.25 लाखाची. किती? 1.25 लाखाची सुपारी मिळाली. Yes. पण एक मिनिट, किती म्हणले तुम्ही? 1.25 लाख. 1.25 लाख. हो यस. तुम्हासनी होय. गाण्याची सुपारी. होय. गल्लीतल्या पोरांना भंकच केली असेल तुमची. अगं नाही उगीच बोल नको. माझा विश्वासच नाही. अगं नाही सांगतोय ना. कोण देणार तुम्हासनी 1.25 लाख? लोक गंडवते ती तुम्हासनी. नाही तो माणूस स्वतः इकडे येणार आहे. कोण येणार आहे? अगं तो माणूस 1.25 लाख रुपये घेऊन इकडे येणार आहे. मी तुला तेच सांगतोय. काय तुला सांगू? कुहू कुहू बोले कोयलिया. याड लागले कुहू या माणसाला. बोले कोयलिया. कुहू कुहू बोले कोयलिया. कोयलिया कोयलिया कोयलिया. अरे कोयलिया. काय? बसला? कोयलिया आवाजाला काय झालं माझ्या? हे काय झालं? आवाजाला काय झालं माझ्या? तुझ्यामुळे झालंय. मी काय केलं? अरे कशाला वर्गा म्हणत होते? वर्गाने म्हणलं वर घ्या, पाय वर घ्या, पुसून घ्यायचं होते मला. वाजवे नाही. अरे बापरे संध्याकाळी कार्यक्रम आहे आज माझा. या आवाजाने कसा गाव? नाही ग होत नाहीये. कशाला मग बेंबीच्या देटापासून नाच गा घुमान सगळं करायचंय तुम्हासनी? अरे काय करणं काय आता मी करते. मी एक काम करते. मी ना ऐका मालक, साठण घेऊन येते तुमच्यासाठी. साठण घेऊन येते, थांबा. अरे नाही रे. पंडितजी प्रणाम. ठीक आहे रे. पंडितजी आज काय लावू? आधी कडी लाव. कडी. हा गांडेडा आवाज बाहेर नको जायला. कडी लाव. लोट दरवाजा लोट. कशाला काय झालं तुमच्या? अरे बसला रे मी काय करू हे बघ आज काही कार्यक्रम होणार नाही. तुझा जे क्लास आहे तो आज काही होणार नाही कारण माझा आवाज बसलेला आहे. तू 2-3 दिवसांनी ये. कळलं? नाही मी तुमची ते बसून सेवा करणार. नको मला खरंच आवाज बसला. या आवाजात मी कसं तुला शिकवणार सांग बघू. नाही ठीक आहे पण मी बसून तुमची सेवा करणार. मी काय करू पंडितजी? तुमचे पाय दाबू? अरे गळा बसला ना माझा. ठीक आहे मग गळा दाबतो. वही बाजूला. हे घरात येणं कमी होतं, ह्या येण्याच्या अजून एक घरात भर पडली. थोबडा मार. आधीच बसलाय त्यांचा. मार एक थोबडा त्याचा. गळा दाबतोय. जा ना थोबाड घेऊन. कशाला? हे घ्या पहिलं चाटण घ्या. बघतो. वडिलांना सांग 6 महिन्याचं पगार दे. संध्याकाळचा कार्यक्रम आहे. सगळं ना लायकी नाही या माणसाची. खरं 1.25 लाख रुपये मिळाले तर नुसतं उड्या मारत होतं. आता बरं वाटेल. हा देव पावला परमेश्वर. दे ग ते थोडं दे. काय झालं मालक? बघा हा आता असं काय झालं आवाज माझा? हा काय आवाज झाला? मगाशी बसला होता आता हा वेगळाच आवाज आला. हे असं काही कळतंय का तुला? काय करतेस? मालक आवाजाचं ठीक आहे. हे काय करताय? अरे हे काय झालं? काय घातलंस तू? काय घातलंस त्याचा? अहो काय नाही मालक, मध घातलं आणि ज्येष्ठ मधाची पावडर. अगं पण घरात मध नव्हता. आणलास कुठून? मग किचन मध्ये ती बाटली ठेवली काचेची. त्यात काय आहे? अगं ते वॉर्निश आहे. वॉर्निश काय घातलं रे? वॉर्निश काय
माझं एक काम कराल? बोल बाळा. मी शाळेत जात नाही ना, म्हणून प्रिन्सिपल सरांनी माझ्या आईला फोन करायला सांगितलं होता. तुम्ही आईच्या आवाजात बोलाल का? गुरुजींना आई म्हणून वापरतो तुला लाथा मारू का तुला? असाच आवाज आहे. अरे काय करू या आवाजाने? कोणतेच वर्ष मी नाही ग, हा नाही आवाज माझा. अरे काहीतरी करा रे बाबा. माझा रियाज घेता. मी रियाजाला बसू. रियाजला बस. हा. रियाजला बस. मला सूर कान मला ऐका, संध्याकाळी कार्यक्रम आहे. काय शिकवलंय तुला मी? हा. सा तुला काल मी काय शिकवलं होतं ते कर ना बाबा. सारे सारे. अरे माझ्या मिमिक्री कशाला करतोयस? तुम्ही गुरुजी आहात. अरे ग मा पा दा नी सा गा सारे ग मा पा. ऐका तुम्ही मालक नका असं वागू. चटपटा करतोस तुला अक्कल पाहिजे ना. माझी मिमिक्री करतोय. खरं तर हा आवाज चांगला वाटतोय मालक. खरं तर हा अरे पंडित एक गुंठा पोपटजी. नाही एक गोंटा पोपट नाही, एक गंडवलेला पोपट. हे आहे. मी फोन केला होता श्यामसुंदर राजपूत. हा काय आपण माझ्या विनंतीला मान देऊन कार्यक्रम करायचे मान्य केलं. धन्यवाद बरं का. भाऊराव कसपटे आहेत ना माननीय, त्यांच्या वाढदिवसाच्या प्रित्यर्थ कार्यक्रम आहे. आणि हा तुमचे पैसे 1.25 लाख रुपये मानधन पाकिटात द्यायला पाहिजे. काय झालं? नाही काही नाही ते आभार माना की त्यांची. अहो पण थँक्यू तर बोललं पाहिजे का नाही? असं करून कुठं चालतंय? ते काहीतरी असं काय म्हणजे? तोंडाने आभार माना की मालक. बोलत नाही का ते? म्हणजे हे आहे ते काय मौन व्रत आहे त्यांचं. मौन व्रत आहे. नाही पंडितजी खोटं बोलतायत. पंडितजीच्या घशात माझी आई बसली. म्हणजे त्यांचा आवाज बायकी झालाय. काय गरज होती का बोलायची? बापाला सांग 7 महिन्याची फी दे म्हणा आधी. अरे असं काय बोलताय तुम्ही? अरे बापरे, एकदा परत बोला. नाही थोडा प्रॉब्लेम झालेला आहे मला माहिती आहे. अरे हा थोडा नाही, खूप मोठा प्रॉब्लेम आहे. नाही संध्याकाळपर्यंत मी गुळणे वगैरे करेन. नॉर्मलला येईल आवाज. अरे पण नाही आला नॉर्मलला तर काय करायचं? होईल. अरे काय होईल तुम्हाला समजत नाहीये. ऐकत प्रेक्षकांसमोर पचका झाला ना, भाऊसाहेब मला उभा चिरतील. हो 2 तास द्या मला. नाही 2 तास नाही. मी दुसरा काय बोलवतो ते 1.25 लाख रुपये. अरे 1.25 लाख. अरे असं काय करताय? त्या माणसासमोर चव घालवू नका. उठाव. अरे यांना पैसे द्यायला सांगा. अरे मी अरे तिथे गाईल कोण? मी गाते. अगं तुला जमणार आहे का? तुम्ही गाता? तुम्ही काय शिष्य आहे का त्यांच्या? नाही हे कसले शिष्याला मोलकरीन. जस्ट मोलकरीन. कसा बसलाय तरी किती तुला? नाही म्हणजे मोलकरी नाही तुम्ही, पण तुम्हाला गाता येतं बा. हा मला गाता येतं. गाता येतं मला गाता. पण आता तिकडे सांगितलंय की हे गाणार आहेत, मग काय करायचं? मग काय करायचं? मग एक काम करू शकतो आपण. म्हणजे बघा जमतंय का? आपण तिथं जाऊ कार्यक्रमाला. मी तिथं लोकांनी सांगन का पंडितजींचा ऍक्सिडेंट झालाय, ते मेलेत. काय बोलतेस तू? अगं मला का मारतेस पण तू? ऐका की मग तिथं दुखवटा साजरा करतील. म्हणजे लोक दुःखात असे बसतील. मग आपल्याला सहानुभूती मिळेल. मग कोणाच्या ध्यानात बी येणार नाही. मी गाऊन मोकळी बी होईल तिथं. आणि मग त्यांना दुसऱ्या दिवशी सांगू की नाही ते मेले नव्हते, कोमात गेलते, परत आले. नाही डोकं भारी चालतंय. पण तुमचं गाणं भारी आहे का? म्हणजे नाही हो काही जमत नाही. शांत बसा ना पंडितजी, थोडस शांत बसा ना. म्हणजे एखादं शास्त्रीय गाणं वगैरे म्हणता येतं तुम्हाला? मला फक्त तसे शास्त्रीय संगीत मला नाही जमत. मी लावणी गाते. लावणी चालेल मला. प्रेक्षक होल्ड झाले पाहिजे. फक्त भाऊसाहेबांना विचारून घेतो एकदा फक्त. विचारून तुम्ही ऐका नाही मालक. 1.25 लाख रुपये पाहिजेत का नको? हॅलो भाऊसाहेब, इकडे पंडितजींच्या घरी आलो होतो. एक थोडीशी गडबड झाली आहे. म्हणजे तिथे काय आहे ना, त्यांच्या ऍक्सिडेंट झालेला आहे, तर ते आज कार्यक्रमाला येऊ शकत नाही. नाही कार्यक्रम कॅन्सल नाही होणार. नाही हा त्यांच्या एक शिष्य आहे, लावणी सम्राज्ञी आहेत त्या, तर त्या गाऊ शकतात म्हणे. हा यांना फायनल करून टाकतो मग. डन.
धन केलं. हा तुम्ही कार्यक्रम करा मला अरे काय हे तुमचं मानधन. हे माझं हा मानधन. हा लगेच तयार व्हा आपण कार्यक्रमाला जाऊ मग. माझं मानधन आहे ना, माझा कार्यक्रम कोणी आणला? हाय, होय. बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. हे घे 100 रुपये ठेवा. ऍडव्हान्स आहे, ऍडव्हान्स 100 रुपयात मी काय करू कार्यक्रमात? काय नाही, मी सांगते, ऐका माझं. हा. ऐका, आता आपण तिथं डिक्लेअर करणार आहे का ते गेलेत हा, म्हणून? गेले. पण आपण पंडितजींना घेऊन जायचं. आपण लोक मग ऐका काय की, करतील? माझ्याकडे एक आयडिया. आपण काय करू, त्यांची मिशी काढू, त्यासनी अशी साडी पिनू, अशी साडी, आणि आपण त्यासनी गायला लावू. ते गाणं नाही का, मला लागली कुणाची उचकी, हा, हा, हा. त्याच्या सुरुवातीला ते म्हणतात, ते नाही का, अगं हो 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 हो, अशी कुठं चालली पंजाब मिल गचके खात, ते ते म्हणतील. ते नाही, मला म्हणून कळेल. कसं ते कसं त्यांच्या आवाजाला शूट होईल. हे 100 रुपयात हे मी म्हणायचं तुझ्या मग द्या 100 रुपये द्या. म्हणतो म्हणून दाखवा. अगं हो 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 हो, कुठं चालली पंजाब मिल गचके खा. तुझ्यामुळे मी सुद्धा असं नाचायला लागलो. बापाला सांग 7 महिन्याचं फी पाहिजे. आता सांग, नाहीतर मग मारेन मी. हो ताई ऐकून घ्या. हा, ऐका. हे बघा तुम्ही एकदम भारी गाताय. मी गाते. पण हे माकड नको मला. माकड नाही, माझं. माकड नाही माकड करू नको. काय बोलू नको. मला थोडं तरी 100 रुपयाचं तरी काम करू दे. मालक रडू नका. 1.25 लाखाची सुपारी अशी गेली हो माझी. हिने काहीतरी चाटायला लावलं. मालक आता या आवाजात मला कोण काम देणार? ऐका की, ओ रडू नका. पंडितजी बसा इथं. पंडितजी सॉरी असं करू आयुष 29 वर्ष कशाला केलं रे? हो, हो, हो. या आवाजासाठी. मालक रडताना लई नाही. बेकार दिसताय, नका रडू. ऐका की माझं. पंडितजी ऐका ना मी एक ॲक्युप्रेशरचा कोर्स केलेला आहे. हा तर म्हणजे त्याच्यात कसं असतं की गळ्याच्या इथे एक डक पॉइंट असतो म्हणे, तर तो जर पचकन दाबला ना तर आवाज खुलू शकतो. हा तर मग करू ट्राय. तेवढा दाबा तेवढा. दीर्घ श्वास घ्या. श्वास श्वास घ्यायला सांगितलं ना मी, हसायला सांगितलं का? ते गुदगुल्या होतोय सावकाश. होईल ना. आई देवा, आला बस. एक मिनिट नीट जरा नीट दाबतो. हे काय केलं? कुठला कोर्स केलाय? ऑनलाईन कोर्स होता, ट्यूबवर होता तो. ताई उशीर होतोय आपल्याला. चला आपण जायला कार्यक्रमात पाहिजे. आपण जाऊ. आम्ही जाऊन येतो जरा. अहो तुमचे पक 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 कोण ऐकल तिकडं? ऐका, तुमचं बदक झालंय, जरा हिथं बसा, जरा शांत घ्या. हा ते चाट नाही, 2-4 वेळा चाटा. मी जरा कार्यक्रम करून आले. ते ठेवते तर तू येतोयस ना माझ्या संग. अयो काय झालं? ही येते ती. चला ना. थांबा जरा 2 मिनिट. इथेच राहते का आशा? आशा आमची आशा. काय चाललंय तुझं? आई नमस्ते. काय नाही, ते लावणी करायची आहे. लावणी? नाही म्हणजे आणि घरातली कामं कोण करणार? मॅच करणार. मग घरात लाव भांडी लावायचे, कपडे लावायचे, ते कोण करणार? मीच ती लावणी, ती बी मीच करणार. मग चल मी आई एकच मिनिट, ते आमचे मालक आहे ती. मालक मी जरा ह्यांच्याकडे कामला जाऊ. हे काय बोलतायत ना ते मला काही कळत नाही. आई त्यांचं बदक झालंय. काय करताय तुम्ही? त्या ऐका, माझं काय आहे, तुमच्याकडेच काम नाही, मला लय काम आहे. तुमच्यापेक्षा जास्त काम आहे. खूप भेटतात फोन, सतत फोनवर. ते नका सांगू. आमच्या राणीताई आहे ती ना, त्यांच्या आई आहे ती या. अरे वा, खूप चांगलं वागवतात मला. चांगलं वागवतात. चांगलं म्हणजे माझी मुलगी आहे ना. आई पारशी होतय, ते खानदेशी बोलताय. खेळते आहे ती त्या. गंमत झाले. मी पारशी झाले. चला आता मी आले. चला. हो चला तुम्ही. बहारदार सुकन्या ताईसाठी जोरदार टाळ्या. बघूया हास्य रसिकांचे या पक पक
फीडबॅक विषयी काय म्हणणं आहे प्रसादा? वा 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 वा, बहारदार बहारदार. नमक काय गोड गायलीस, काय गोड गायलीस. थँक्यू दादा. फारच अप्रतिम, फार मजा आली. थँक्यू दादा. सम्या फॅन्टास्टिक यार. म्हणजे पूर्वी एका तिकिटात 3 बालनाट्य असायची, तसं आज एका स्किटमध्ये चौगुलेबाई चौगुलेंचं बदक फारच मजा आली. तू पण तितकीच अप्रतिम साथ दिलीस. लाजवाब लाजवाब. श्याम्या बहारदार, मजा आली, फारच मजा आली. फॅन्टास्टिक परफॉर्मन्स. थँक्यू दादा. आय एम शुअर सईला आजच्या स्किटचा सूर फारच आवडलेला असणार आहे, का ते आपण कमेंट्स ऐकताना आपल्याला कळणारच आहे. येस सई. क्रेझी परफॉर्मन्स. सुमार यांचा आवाज सेम माझ्यासारखा झाला होता. आज मी स्वतः हसणं खूप मिस करते माझंच. मस्त झाला परफॉर्मन्स, मजा आली. आय एन्जॉयड अ लॉट. थँक्यू.